थांबा. घरातल्यांसाठी चांगुलपणा दावणं म्हणजे स्वार्थ असतो. चांगुलपणा बाहेर बी दावला पाहिजे. त्याचंच सर्टिफिकेट मिळालंय आमसनी. ठीक आहे, मग एवढंच आहे तर जाऊन पहिल्या जिजाची माफी मागा. तिचं नुकसान भरून द्या. काय फालतूगिरी आनंदा. कोण कुठली दीड दमडीची बाई ती आणि तिची माफी मागणार होई. बराबर बोलायलेत राणा भाऊजी. चांगुलपणा इकडे सारखाच असला पाहिजे. आता त्या जिजानी राणा भाऊजीसनी ताप दिला म्हणून आमसनी राग आला. रागाच्या भरात आम्ही चूक करून बसलो. आता लाडक्या दिरासाठी केलं असलं तरी चूक ती चूकच आहे म्हणा. राणा भाऊजी चला, जायच्या आधी आम्ही त्या जिजाची माफी मागून घेतो. चला. नंदिता अगं, तुम्ही किती बी अडवा पण आम्हासनी आमच्या चुकीचं प्रायश्चित्त करायलाच पाहिजे. राणा भाऊजी चला, माफी मागून निघायला पाहिजे आम्हासनी. पोकळ्या, लय महागात पडणार आहे रे तुला हे सगळं. आता आम्ही डेंजर झालोय, डबल डेंजर. जिजा, जिजा. मालक ये बघा, तुमची झोपडी जाळायचा हुकूम माझ्या वहिनीने दिला होता. तेव्हा त्या पप्प्यानं बापूचा काय बी दोष नाही. समजा दोष आमच्या वहिनींचा आहे. वहिनी साहेब, पण का? कारण आपली जमीन परत मिळवायची म्हणून. पण ही जमीन तर माझी आहे, मला कसं आहे दिल्या? वय पण ते त्यासनी माहित नव्हतं. पण आता त्यासनी त्यांची चूक कळली आहे, तर त्या चुकीची माफी मागायला आलेत. मालक जरा इकडे या. या या इकडे या. हो मालक, अहो हे काय करायला लागलाय तुम्ही? तुमच्या घरच्या बाईला माझी माफी मागायला आणलाय. हे बघा, चूक हे शेवटी चूकच असते. मग ती चूक माझ्या घरातली जरी केली असेल तरी बी ती चूकच आहे आणि त्याची माफी मागायला पाहिजे. बघा, आणि ती मन आहे का नाही, मान जर मारायची तर पहिल्या रात्री. आणि आता जर वहिनीसनी त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली नाही तर त्या पुढे बी अशाच चुका करत राहणार. पैलवान, मान जर मारायची तर नुसतं माफी मागून काय होणार नाही. मग तुम्ही फक्त होय म्हणा. जिजाला चांगलं माहित आहे मांजर कशी मारायची ते. आमच्या वहिनी तुमच्या गुन्हेगार आहेत. तुम्ही ठरवा काय करायचं ते. हा मग ठीक आहे, बाजूला व्हा. हा तर तुम्हाला तुमची चूक कबूल आहे काय? कबूल आहे. आणि त्या बदल्यात आम्ही माफी बी मागायला आलोय. नुसत्या माफीला काही होणार नाही हो. मला जो काही ताप झालाय, माझं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई करून द्यायला पाहिजे. किती रुपये? पैशानं नुकसान भरपाई होणार नाही. मग भरपाई करायला तयार आहे का नाही तेवढं सांगा तर सांगतो. तयार आहे आम्ही. मनापासून म्हणताय का नुसतं सॉंग करायला लागलाय हो? अहो मनापासून म्हणतोय हो आम्ही. खोटं बोलायची आणि सॉंग करायची सवय नाही आम्हासनी. उत्तमराव जाधवांची लेखवत आम्ही.
मग ठीक आहे, चला माफीपासून सुरुवात करायची. म्हणा, माफी मागा. मी जे काय केलं ते चुकीचं केलं आणि त्याबद्दल तुमची माफी मागतो. आमच्या हातनं जे काय झालं ते चुकून झालं. हा मोठ्या ना, आमच्या हातनं जे काय झालंय ते चुकून झालंय. त्या बदल्यात माफी करा आम्हासनी. पुण्यांदा मी असं काही बी करणार नाही. माझ्या कामाशी काम ठेवून गावातल्या लोकांनी ताप देणार नाही. म्हणा, पुण्यांदा आम्ही असं काय बी करणार नाही. आमच्या कामाशी काम ठेवू, हा, आणि गावात कुणासनी बी ताप देणार नाही. चला निघू का आता आम्ही? अहो थांबा थांबा, लगी कुठं निघालाय? आत्ता फक्त माफी मागून झाल्या हो, अजून नुकसान भरपाई करून व्हायची आहे, होय का नाही? मालक, आता तुम्ही जावा घरला. तुमच्या वहिनी माझ्या संगत थांबणार आहेत नुकसान भरपाई करायला. त्यांच्या माणसांनी जी काही इस्कटी केली का नाही ती सगळी दुरुस्त करून जाणार आहेत त्या. काय होय? आता जर का तुम्हाला चुकीची जाणीव झाली असेल आणि जर का तुम्ही सोंग करत नसशिला तर कराल, मी सांगतोय ते. ठीक आहे, आवडता सब. हा मालक, तर आता तुम्ही निघा लवकर. तशी काय अडचण आली तर कळवतो की तुम्हाला. पण मला वाटतं वहिनी साहेब खरंच बोलायला लागलेत, होय का नाही? ठीक आहे. कामाला लागा जाऊ बाई. काय झालं? माझा तोंडावर बघून अंजलीची आठवण आली काय? पण अंजली नाही काय, मी जिजाचा आहे. हा, पण आता तुझ्या लाडक्या दिरानं जो काय घोळ घातलाय का नाही त्यावरनं मला जाऊबाईच समज. तुझी लायकी आहे का तेवढी? माझी लायकी राहू दे ग, पण आता तू लायकीत राहून समधी काम करायला सुरुवात कर. तुझ्या माणसांनी जी काही इस्कटी केली का नाही ती पहिले आवरायला घ्यायची. बरकत दादा, हा, जा हो, तेवढं पहिलवानच बोलवून आणा. सांगा वहिनी सब सोंग करा लागल्यात. खरं जाणू काय बोलून? हा, मग लगेच बोलवून आणा. खोटारड्या माणसाच्या चांगुलपणाचा बुरखा लगी फाडायचा असतोय. सांग, काय काय काम करायचे तमसनी? एवढं समजूतदार राहायचं हो. भट्टी तेवढी उचला. तिकडे आत जाऊन टाका, बाहेर टाकू नका. हात लाव. जाऊ दे जरा लांब अजून. लागला बाई. हा, पुढे पुढे जाऊ दे पुढे अजून. हा, जाऊ दे. हा, झालं. झाडून काढायचं राहिलंय हो सकाळ धरणं. झाडून घ्या. झाडू तिकडे. सुपली लागेल की बरं. या संध्या ग, घ्या 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 झाडून. हा, केस बांधूनच झाडा काय, म्हणजे कसं घाम येत नाही हो. बरोबर.
माहिती आहे आमसनी. हा होय का नाही म्हणू बघ. जरा दमा ना. झालं का? येऊ का आता आम्ही? असं कसं झालं? जरा चंदे सायकल तेवढी पुसून घ्या. हा जरा आरसा बी पुस चांगला. थोबाड बघायचंय माझं. हा हा इथं टायर राहिलंय बघ. हळू पैसा. झालं का तुझं? जाऊ का आता आम्ही? असं कसं? तू आणि तुझ्या माणसांनी इथं येडा घालून मला माझ्या मनूला आत अडकवलं. माझ्या मनूला चारा नाही मिळू दिला, प्यायला पाणी बी नाही मिळू दिलं. लई ताप दिला काय बरकत दादा. मग काय तर आता त्यो ताप मिटवाय पाहिजे का न ग? आता त्याच्या बदल्यात तू नदीवर जायचं आणि बादलीन कळशा भरून पाणी घेऊन यायचं. काय आम्ही? हा मग करतीस का जातीस परत दुबईला? बर का दादा? हा जाऊन बोलवून आला बरं पहिल्यांदाच. आणतो की लगेच बोलवून. वहिनी नाद खुळाच की. ह्या बाईला एकापेक्षा एक झटका द्यायला लागला की तुम्ही. हा अजून कुठं? जिजाच्या इजांचा कडकडाट होईल तवा खरात झटका बसणार येईल. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. आईच्या आवाज. आता हात वर घे. हात वर घे हात वर घे. यार चांगलं वाटेल घे. आईच्या आवाज. अरे वा 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 माझ्या सिद्धीचा वर जवळ राहणं आहे तवर आपलं काय बी होणार नाही. तरी मी तुला सांगत होतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोरचा येड्यातनं ते निसटलं होतं. इथं जिजा आपल्या येड्यातनं निसटणार नाही म्हण. अरे जिजा निसटली, रानात टपकला आणि तुला बुक्कलला. अरे ही जादूच म्हणायची. बघ अरे ह्याच्यामध्ये काळा माणूस बी गोरा दिसतोय. माझ्यासारखा उबडतो उबड माणूस बी चिकना दिसतोय रे. अरे खोटं पणाची हद्द झाली म्हणायची.
पण राहणार तुला एवढा बुक्करा ते कुठं दिसत नाही. फकस्त नाही की नाही हे दिसते हे काढ बुक. हळू कसला हात लावायला इतकं मुक्का मार लागलाय. बापू तुम्ही तोंड बंद करा, ते मोबाईल बंद करा आणि जाऊन चहा घेऊन या. जावा, गोळ्या घ्यायची वेळ झाली माहिती. जावा ठेवा खाली. आय आय ग डोसकं फिरवाले उगीच, आधीच डोसकं सनकलंय माझं. इकडे ती गोळी काढा, गोळी काढा. हद्द झाली म्हणायची रे. अरे लय राहणार तुला मार रे, असं कोण करते वय. गोळी घे, त्याच्याबरोबर गरमागरम चहा घे म्हणजे शेक बसत. आता बरं वाटलं, पण तवा बरं वाटलं नव्हतं. मला सोडून पळून गेला असा एकटा मार खाल्लाय मी. अरे माझा इतिहास पक्का आहे म्हणून पळून गेलो होतो मी. हे बघ कसं आहे माहिती आहे काय, अंगलट आलं की नाही तर गनिम पळून जात्यात. अरे पवाडा लय वेळा ऐकलाय मी. तरी मी तुला सांगत होतो वहिनी साहेबासारख्या दलिंद्रबाईच्या नादाला लागू नको म्हणून, तरी ऐकलं नाहीस माझं. अरे पैसे तर लांबच, वर मार खाऊन आलायस. किती पाड 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 करायला, जरा गप बसा की जरा. हा ऐक, इथंच आधी सगळं अंग दुखा लागले. बापू तुम्हाला ती म्हण माहिती आहे की नाही, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, होय की नाही. मग ते नंदिता म्हणजे माझी सर्किट तायडी, तिचा शत्रू कोण आहे, तो रान आहे, होय की नाही. आणि मग आपला शत्रू कोण आहे, तो रान आहे. म्हणून म्हटलं मग जिजानं केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला घेता येईल म्हणून मी हे सगळं केलं. हो नाहीतर कशाला करायला जातोय मी. आणि वर मार खाल्लास. हे बघ ते झालं गेलं समजा विसरून जा. आता की नाही माझं फोटो काढ. अरे प्रत्येक टीव्ही तुझा काढतो की नाही मी फोटो, आता तू माझं फोटो काढ. तर बापू ते फेकून दे ना, गप्पा नाही तर ठेवा खाली. स्वतःचा तेवढं फोटो काढून घेतो, आमचं कार्ड म्हणल्यावर असं होय. खुशखबर खुशखबर खुशखबर, जिजाची कमाल, वहिनी साहेब हमाल. खुशखबर खुशखबर खुशखबर. इकडे 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 इथं बार. काय म्हणलास? वहिनी साहेब हमाल? कोण वहिनी साहेब? तोच की गावचा ताप. दुबईवरनं जिजाच्या घरला पाणी भरायला आलाय. नदीवर नुसत्या फेऱ्या चालू आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. हे काय नवलच आहे. अरे मला बी काय कळणं झाले मर्दा. हे अरे त्या जिजानं काय डेंजर केलं नाही ना. अरे त्या तायडीच्या जीवावर तू उडत होतास, तुझं काम तमाम केलं वाटतं. चला बघूया, चला. आय 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 आय, आता बरं वाटते. चला चला. चालतंय हो, हळू की. काय झालं? छत्री खाली कर. अपर का ताईसाब, तुम्ही उग माफीच्या भरीला पडलायसा बघा. एवढ्याला पडलंय समजा. चंदे तो ठोकळा आता पहिल्यासारखा ठोका राहिलेला नाहीये, जरा हुशारच झालाय. भय हा, पण आमच्यापेक्षा ज्यादा हुशार नाही झाला. तर एवढं काम करून जर आम्हाला त्याचा विश्वास परत मिळणार असेल तर वाईट काय त्यात. अहो पर ताईसाहेब, अख्ख्या गावात नाही असं डोक्यावर एक कळशी, हातात एक बादली असं घेऊन जाणं शोभणार आहे का तुम्हासनी? नाही, बराबर आहे तुझं, पण आता टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.